बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी सुरू केलेल्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमात ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 8वी विषय भूगोल. घटक आहे लोकसंख्या आणि उपघटक आहे लोकसंख्या वाढ आणि वितरण. मार्गदर्शक माझं नाव आहे प्रज्योती प्रमोद संखे, आकुर्ली मराठी पब्लिक स्कूल क्रमांक 1. आता आपल्याला घटक शिकायचा आहे लोकसंख्या. लोकसंख्या म्हणजे एखाद्या प्रदेशात असलेल्या लोकांची संख्या. आणि हे आपण हा पाठ शिकत असताना आपल्याला लोकसंख्या अभ्यास का करायचा आहे, त्याचं महत्व काय आहे हे आपण शिकणार आहोत आणि ते तुम्ही सांगणार आहात. पुन्हा लोकसंख्या ही आहे ह्या वाढीशी निगडीत असणारे काही घटक आहेत ते तुम्ही सांगणार आहात. लोकसंख्या वितरणावर म्हणजे सर्वच ठिकाणी लोकसंख्या एकसारखी असते नाही, काही ठिकाणी ती जास्त असते तर काही ठिकाणी ती कमी असते. म्हणजे काही ठिकाणी लोकसंख्या ही दाट असते तर काही ठिकाणी विरळ असते. मग दाट आणि विरळ ह्याच्यावर काय होते, तर त्या वितरणावर परिणाम करणारे काही घटक आहेत ते तुम्ही जाणून घेणार आहेत. बघा, आता आपण प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करूया. इथे मी दिलेला आहे शोधाभाव. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्या पद्धतीची एक कृती तुम्हाला दिलेली आहे. तर जेव्हा आपला धडा सुरुवात होतो सुरुवातीलाच त्या ठिकाणी शोधा पाहू ही एक कृती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ती कृती पूर्ण शाळेमध्ये हजर असताना करायची, पण आता तर आपली शाळा बंद आहे. मग आता ती कृती कशी करणार आहे, काय करायची आहे ती तुम्हाला समजावते. ज्यावेळी तुमची शाळा सुरू होईल तेव्हा ही तुम्हाला कृती करायची आहे. बघा, तुमच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या विचारलाय. इथे मी माझा वर्ग जे आहे माझ्या शाळेच्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. तुमच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या, तर माझ्या वर्गामध्ये 35 विद्यार्थी आहेत. दुसरं आहे त्यापैकी मुलांची संख्या. माझ्या वर्गात 21 मुलं आहेत तर मुली 14 आहेत. आता किती जण आपले गैरहजर आहेत, अनुपस्थित आहेत हे आपण ज्यावेळी प्रत्यक्ष वर्गात असतो तेव्हा आपल्याला कळतं. त्यामुळे इथे मी काहीच नाही घेतलं, पण ज्यावेळी तुम्ही ही कृती करणार आहे तेव्हा तुम्हाला वर्गात गैरहजर असलेले जी विद्यार्थी आहेत त्यांची तिकडे माहिती लिहायची. नंतर तुम्हाला तुमच्या शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे पूर्ण शाळेची विद्यार्थी संख्या किती आहे ते इथे मी लिहिलेलं आहे 341. त्यापैकी पूर्ण शाळेमध्ये 175 मुलं आहेत आणि 166 मुली आहेत. कोणत्या वर्गात विद्यार्थी संख्या जास्त आहेत? आमच्याकडे 6वीच्या वर्गात विद्यार्थी संख्या जास्त आहे, ती आहे 47. अशा प्रकारची ही तुम्हाला कृती करायची आहे. वर्गामध्ये गेल्यावर हा उपक्रम करायचा आहे. आता बघा, मग ही जशी तुम्ही शाळेची माहिती मिळवली त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या गावातली लोकसंख्येची माहिती तुम्ही मिळवू शकता. तुमचा तालुका आहे, तालुक्याची माहिती मिळवू शकते. इथे आता मी माझा जो जिल्हा आहे पालघर जिल्हा, या पालघर जिल्ह्यातला माझा तालुका आहे पालघर, हे मी इथे दाखवलेलं आहे. इथे पालघर हा पूर्ण जिल्हा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र, या महाराष्ट्राचं हे राज्य आहे आपलं. या राज्यामध्ये हा पालघर जिल्हा कुठे आहे तो दाखवलेला आहे. पुन्हा आपला भारत देश आहे आणि जग, या सर्वच पातळीवर आपण लोकसंख्येची माहिती मिळवू शकतो. आणि ही लोकसंख्येची माहिती दर 10 वर्षांनी जनगणनेद्वारे उपलब्ध होते. जी आता आपली फेब्रुवारीमध्ये जनगणना होणार होती, पण ती यावर्षी करोना काळ असल्यामुळे होणार नाहीये, शक्यता कमीच आहे. आता जगाचा आपण विचार केला, जगाच्या लोकसंख्येचा जर विचार केला, पूर्ण जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर जगामध्ये असलेले अनेक देश आहेत. त्यापैकी चीन हा देश आहे, या देशाची लोकसंख्या ही जगात सर्वात जास्त आहे आणि ती आहे 1,43,93,23,776 एवढी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो आपला भारत देश. भारताची आहे आजची लोकसंख्या 1,38,40,04,385 आहे. तर ह्या जगाचा विचार करता बेहरीन हा जो देश आहे इथे बघा, हा
ज्या ठिकाणी पश्चिम आशियाई देश आहे या ठिकाणी असलेला हा छोटासा एकदम देश आहे. त्याचं क्षेत्रफळ जवळजवळ 750 चौरस किलोमीटर एवढंच आहे आणि त्या देशाची लोकसंख्या ही 17,01,575 इतकी आहे. हे दोघं हे कशाने काढलं जातं तर हे सुद्धा जनगणनेद्वारेच काढलं जातं त्याचे आणि पूर्ण जगामध्ये ती माहिती प्रसिद्ध केली जाते. आता जेव्हा लोकसंख्येची माहिती काय केली जाते माहिती प्राप्त केली जाते ती माहिती प्राप्त करताना त्याच्यामध्ये कोणते घटक महत्वाचे विचारात घेतले जाते तर वय. जन्माला आल्या दिवसापासून जेव्हा ती जनगणना सुरू केली जाते त्या जनगणना म्हणजे लोकांची गणना. तर ह्या जनगणनेमध्ये जन्माला आलेल्या मुलापासून ते जिवंत असलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच केलं जातं. ती जनगणना होत असताना समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याचीही पुन्हा काय केलं जातं त्याला कमी केलं जातं. म्हणजे वयाप्रमाणे ती जनगणना केली जाते. त्याच्यानंतर लिंग संरचना म्हणजेच त्या ठिकाणी पुरुष किती आहेत स्त्री किती आहे. जेव्हा जनगणनेचं काम केलं जातं तेव्हा त्याच्यात पुरुष स्त्री हे लिंग लिहिलं जातं. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 1,000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण 925 आहे. जेव्हा स्त्री पुरुष प्रमाण सांगितलं जातं ते स्त्री पुरुष प्रमाण हे हजारामध्ये सांगितलं जातं. बघा हे स्त्री पुरुष प्रमाण खरं तर समान असायला हवं असतं पण इथे बघा 1,000 पुरुष आहेत त्याच्यामागे 925 स्त्रिया म्हणजे 75 स्त्रिया कमी आहेत. तिसरं असतं ते म्हणजे साक्षरता. साक्षरता म्हणजे साक्षर शिकलेली लोक आणि निरक्षर म्हणजे अशिक्षित लोक जी शिकलेली नाही आहेत. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये 82.9% लोक हे साक्षर आहेत तर 17.1% लोक हे निरक्षर आहेत. म्हणजे अजूनही आपला महाराष्ट्र पूर्ण साक्षर झालेला नाहीये. बघा आता आपल्याला इथे बघायचं आहे. आता हे आपण बघितलं की साक्षरता निरक्षरता हे जे आहे हे आपल्याला कशामध्ये सांगितलं तर टक्केवारी. एखाद्या प्रदेशाचा जेव्हा विकास करायचा होतो किंवा विकासासाठी माती त्या ठिकाणी असलेली माती जमीन म्हणजेच पाणी हवामान खनिजे त्या ठिकाणी असलेले प्राणी वनस्पती ह्या गोष्टी आहेत हे जे घटक आहेत हे अतिशय आवश्यक घटक असतात. त्यापैकी आणि त्याच पद्धतीने आणखीन महत्वाचं असतं ते म्हणजे लोकसंख्या. ही सुद्धा एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्याचा अतिशय उपयुक्त असा घटक आहे. तर कारण आता लोक उपयोगी कशी आहेत तर लोक ही उद्योगी असतात कष्टाळू असतात आणि त्यांच्या ते जे विचार करतात त्यांची काय असते बौद्धिक क्षमता जास्त असल्यामुळे विचार ते जर समृद्ध असलेले ही लोक असतात. ही समृद्ध असलेली लोक या सर्व माती पाणी हवामान खनिजे प्राणी वनस्पती या सर्वांचा काय करतात उपयोग करून योग्य तो उपयोग करून घेतात आणि देशाचा पर्यायाने म्हणजे स्वतःचा प्रदेशाचा विकास करून घेत असतात. मग आता आपल्याला यापुढे जाऊन काय करायचं आहे तर ह्या म्हणजेच या पाठातून आपल्याला लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे. आता लोकसंख्येचा ज्यावेळी अभ्यास करतो आपण लोकसंख्येचा ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी लोकसंख्या वाढ म्हणजे लोकांची होत असलेली सतत वाढ त्याचप्रमाणे लोकसंख्येचे वितरण म्हणजे इथे बघा हा नकाशा या नकाशात दाखवला लोकसंख्येचे वितरण. या ठिकाणी गुलाबी रंग आहे पण गुलाबी रंगामध्ये वेगवेगळ्या शेड दाखवलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे जास्त लोकसंख्येचा प्रदेश कमी लोकसंख्येचा प्रदेश अति कमी लोकसंख्येचे प्रदेश हे वेगवेगळ्या रंगाने दाखवलेले आहेत. म्हणजेच सर्वच ठिकाणी लोकसंख्या सारख्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी ती खूप जास्त प्रमाणात आहे तर काही ठिकाणी ती कमी प्रमाणात आहे. यालाच म्हणतात लोकसंख्येचे वितरण.
हे लोकसंख्या अभ्यास करताना आपल्याला वितरणाचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता म्हणजेच एखाद्या प्रदेश असलेली लोकसंख्या आणि तो प्रदेश, त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ किती आहे याचं जेव्हा गुणोत्तर काढलं जातं आणि त्या गुणोत्तर काढून त्या ठिकाणी येतं, तेव्हा एका किलोमीटर मध्ये किती लोक आहेत असं जे गुणोत्तर काढलं जातं त्याला म्हणतात घनता. त्याच्यानंतर लोकसंख्येची रचना. लोकसंख्येची रचना करत असताना लिंग गुणोत्तर, वयाचं, कार्यानुसार अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अभ्यास करावा लागतो. या प्रत्येक गोष्टीचा आता आपल्याला सखोल असा अभ्यास करायचा आहे. बघा, त्यातला पहिला मुद्दा घेऊया आपण, लोकसंख्या वाढ. आता बघा, इथे मी दाखवलेलं हे चित्र आहे बघा. या चित्रामध्ये असं पायऱ्या पायऱ्या वरती चढत गेलेला हा दाखवलेला आहे. कारण देशाची लोकसंख्या, प्रत्येक जगाची लोकसंख्या ही सतत वाढत आहे. देशात जगाची लोकसंख्या ही काय आहे, सतत वाढत आहे. आणि ती कशी वाढत आहे, काय वाढत आहे, त्याच्यामध्ये काही वेळाला बदल होत असतात. सतत बदलत असते ती लोकसंख्या. त्याच्यामध्ये कसा बदल होतो, काय होतो आणि का बदल होतो, लोकसंख्या वाढीवर कोणते घटक परिणाम करतात, ह्याची माहिती आपल्याला आता घ्यायची आहे. इथे एक तक्ता आहे, हा तुमच्या पुस्तकातही आहे तक्ता. इथे दिलेला आहे वरती तपशील, बदल. 2 शहर घेतलेले आहेत, अ शहर आणि ब शहर. एकूण लोकसंख्या 2000 सालाची आहे अ शहरातली 1,00,000, तर ब शहरातली आहे 1,10,000. ही 2016 साली होती. त्याच्यानंतर सुरू झालं 2017 साल. या 2017 मध्ये अ शहरामध्ये जन्मलेली मुलं आहेत 2000, तर ब शहरात जन्मलेली मुलं आहेत 2750. इथे जो बदल दाखवलेला आहे, या बदल ह्या रकान्यांमध्ये इथे प्लसचं म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे. कारण जी 2016 साली लोकसंख्या होती त्याच्यामध्ये नवीन जन्मलेली मुलं ह्यांची भर पडलेली आहे, वाढलेली आहे ती. तर दुसरं आहे मृत्यू पावलेली लोकसंख्या. इथे मृत्यू पावलेली लोकसंख्या अ शहरात आहे 1500, तर ब शहरात आहे 2200. इथे चिन्ह दाखवलेलं आहे बदलमध्ये, वजा चिन्ह दाखवलेलं आहे, मायनस चिन्ह दाखवलेलं आहे. कारण ही मृत्यू पावले म्हणजे लोक कमी झालेली आहेत, लोकसंख्या त्या ठिकाणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्याच्यानंतर दिलेले आहेत एखाद्या प्रदेशात बाहेरून आलेली लोक. बाहेरून आली, एखादा प्रदेश आहे त्या प्रदेशात बाहेरून जर लोक आली, ती अ शहरात 2017 मध्ये 23,000 लोक आली, तर ब शहरामध्ये 15,000 आली. म्हणजे ब शहराच्या तुलनेने इथे काय झालेलं आहे, अ शहरात लोकसंख्या जास्त लोकांनी बाहेरून आलेले हे स्थलांतर केलेलं आहे. हे एखाद्या प्रदेशात झालेलं हे स्थलांतर आहे, बाहेरच्या प्रदेशातून एखाद्या प्रदेशात झालेलं स्थलांतर आहे, बाहेरून आलेले आहेत म्हणून यांना काय म्हणतात, अंतस्थलांतर. दुसरं आहे बाहेर गेलेले, म्हणजे एखाद्या प्रदेशातून जेव्हा दुसऱ्या प्रदेशात जातात ते, तेव्हा ज्या प्रदेशातून ते गेले त्याला म्हणतात बहिस्थलांतर. हे अ शहरात झालेले आहे 2000, तर ब शहरात झालेले आहे 5000. इथे जो बदल आहे हा प्लस मायनस करताना या ठिकाणी अ शहराचा एकंदर बघितला तर 1,21,500 लोकसंख्या झाली. म्हणजेच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, 21,500 लोकसंख्या ही अ शहरात वाढली 2017 मध्ये. आणि तर ब शहरामध्ये या ठिकाणी जरी त्याची ब शहरामध्ये 16 साली लोकसंख्या 10,000ने जास्त जरी होती, तरी ती ब शहरामध्ये 17 साली तेवढ्या प्रमाणात वाढली नाही. जरी तिकडे जन्मदर जास्त झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूदर जास्त आहे, त्या ठिकाणी झालेले अंतस्थलांतर हे काय आहे, कमी आहे. आणि शिवाय तिथे बहिस्थलांतर सुद्धा काय केलं, जास्त झालेलं. त्यामुळे तिथल्या ह्याच्यामध्ये जास्त फरक पडला नाही, फक्त 10,550 ने लोकसंख्या त्या ठिकाणी वाढली, तर अ शहरात 21,500 ने लोकसंख्या वाढली.
म्हणजेच एकंदरीत शहराची लोकसंख्या 2017 साली वाढली. आता लोकसंख्या हे वाढ आहे, या वाढी का झाली लोकसंख्या आपण बघितलं मागे की जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर ह्याशी निगडीत आहे. त्याचप्रमाणे आता लोकसंख्या वाढीशी निगडीत अनेक घटक आहेत. त्याच्यामध्ये जन्मदर आहे, मृत्यूदर आहे, त्याचप्रमाणे त्या प्रदेशातल्या असलेल्या लोकांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा आहेत. त्याच काही ठिकाणी अजूनही अंधश्रद्धा पाळल्यामुळे जास्त मुलांना जन्म दिला जातो. मुली झाल्या तर मुलगा हवाय ह्या हट्टापायी सुद्धा जास्त मुलांना जन्म दिला जातो. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा ही आहेत. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळे बाल मृत्यूचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. त्यामुळे ही काही लोक भीतीपोटी जास्त मुलांना जन्म दिला जातो आणि त्याच्यामुळेही जन्मदर काय होतो, वाढला जातो. त्याचप्रमाणे जवळजवळ 1750 नंतर मृत्यू दरामध्ये त्या मानाने घट आलेली आहे. कारण वैद्यकीय सुविधा ह्या वाढलेल्या आहेत. ग्रामीण भागात जरी त्याचा अभाव असला तरी आताही ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सुविधा ही पुरवल्या जात आहेत. पण शहरी भागामध्ये वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मृत्यू दर काय झालेला आहे, कमी झालेला आहे. त्याचप्रमाणे आयुर्मान म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे वय आहे त्या वयामध्ये त्या प्रदेशातलं माणूस किती वर्ष जगतो त्याच्यावरून ते आयुर्मान काढलं जातं. स्थलांतर म्हणजे आताच बघितलं आपण अंतस्थलांतर आणि बाह्य म्हणजे बहिस्थलांतर, ह्याची आपल्याला आता सविस्तर अशी माहिती पाहायची आहे. बघा आता इथे दिलेलं आहे जन्मदर. इथे मी चित्र दाखवलेलं आहे छोट्याशा नवजात असं शिशु बालकाचं. म्हणजे जन्मदर काय असतं तर एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे शिशु बाळांची संख्या ही आपल्याला जन्मदर दर्शवते. तर आता आपल्या महाराष्ट्राचा विचार केला म्हणजे आपल्या देशाचा विचार केला तर देशामध्ये आज जन्मदर हा 27% आहे जवळ आणि 27.5% आहे. तर म्हणजे 1000 व्यक्ती मागे जवळजवळ 27% एवढी लोक वाढत आहेत. तर मृत्यूदर आहे, हा मृत्यूदर म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत दर 1000 लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्यूदर दर्शविते. बघा आता हा म्हणजे जी मुलं 1000 व्यक्ती मागे किती लोक मृत झाली त्याच्यावरून मृत्यूदर काढला जातो. आपल्या देशामध्ये आज मृत्यूदर हा 0.5 आहे. म्हणजे 1000 व्यक्ती मागे जवळजवळ 1.5 म्हणजे हिशोब केला तर अर्धा आहे. पण यावर्षी आपल्याकडे मृत्यूदर हा वाढलेला आहे कारण त्याचं करोनाचं संकट असल्यामुळे. पण आपण सरासरी बघितली तर ती 0.5 आहे. आणि हा मृत्यूदर कधी वाढलेला आहे तर 1600 ते 1700 म्हणजे 1600 पासून 1900 ह्या काळामध्ये जे लोकसंख्येमध्ये भरपूर प्रमाणात वाढ झाली कारण त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा काय झालेला आहे, मोठ्या प्रमाणावर सुविधा प्राप्त झालेली आहे, सोय झालेली आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आता मला तुम्ही ह्या चार्टचं निरीक्षण करून काही उत्तरं द्यायची आहेत. बघा एकूण लोकसंख्या आहे, या एकूण लोकसंख्येच्या मानाने आपल्याला काय करायचं आहे, इथे या ठिकाणी उत्तरं द्यायची. बघा एकूण जन्मलेली मुलं किती आहेत या तक्त्यात जी दाखवलेली आहेत, बरोबर आहे. या तक्त्यामध्ये दाखवलेली जी मुलं आहेत त्यामध्ये एकूण जन्मलेली मुलं किती आहेत सांगा, बोला. 2017 साली एकूण जन्मलेली मुलं किती आहेत टीचर? 2000. अशहरातली आहेत 2000 तर 2750. बरोबर आहे. म्हणजेच
या ठिकाणी मृत्यू पावलेली लोकसंख्या किती आहे? अ शहरात 1500 व ब शहरात 2200. एकदम व्हेरी गुड. आता बघा, या ठिकाणी जी 2000 आहे, म्हणजेच 1000 लोकसंख्येमागे 20 लोक वाढलेली आहेत. 1000 लोकसंख्येमागे 20,000 भर पडलेली आहे. तर ब शहरामध्ये कितीने पडलाय रे भर सांगा 1000 मागे? बोला. 1750. 1000 मागे 1750 नाही. 1000 लोकसंख्या जर असेल तर त्याच्यामध्ये 1000 मध्ये त्या वर्षी किती वाढले? 20 लोक वाढले. किती वाढले? 1000 मागे 20 लोक वाढली. तसं ब शहरात किती वाढली? ब शहरात किती वाढली? 27.5. 27.5 बरोबर. आता मृत्यू पावलेली लोकसंख्या 1000 मागे किती लोक मरण पावली? अ शहरामधली सांगा. 15. तर ब शहरातली 22. बरोबर. म्हणजेच असं जे मृत्यू दर आहे आणि जे जन्मदर आहे, हा मृत्यू दर आणि जन्मदर हजाराच्या ह्याने सांगितला जातो, हजाराच्या रेशो मध्ये सांगितला जातो. पुढचा घटक आहे आयुर्मान. आता बघा, एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या त्यावेळची जी काय आहे सरासरी अशी त्यावेळची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा, म्हणजे एखादी व्यक्ती जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तिचं असणारं वय, त्या प्रदेशातलं ते वय, त्याची सरासरी काढली जाते. उदाहरणार्थ, एखादा जिथे असलेला त्या प्रदेशात असलेला काही व्यक्ती हे 100 वर्ष पण जगतात, तर काही व्यक्ती काय करतात 70 वर्ष जगतात किंवा 80 वर्ष जगतात. बरोबर. म्हणजे असं सर्व मृत्यूचं जी वेळ आहे ती काय आहे किंवा वय आहे हे सारखंच नसतं. मग ह्या सर्वांचं मृत्यूचं जे प्रमाण आहे त्याच्यावरून सरासरी काढली जाते आणि मग ती सरासरी ठरवली जाते 80% आहे, 85% आहे आणि ती त्या प्रदेशाची आयुर्मर्यादा असते. आता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा 50व्या वर्षी पण होतो, पण सर्वांचाच मृत्यू हा 50व्या वर्षी होतो असं नाही. काही 90, 95, 100 वर्षही जगतात. या सर्वांची मिळून जी सरासरी काढली जाते त्याला म्हणतात आयुर्मर्यादा. आता इथे बघा, या ठिकाणी आयुर्मर्यादा ही आता आपल्याला काय केलेली आहे, वैद्यकीय सुविधामध्ये लोकांची आयुर्मर्यादा काही प्रमाणात वाढलेली आहे. आता आपण म्हणतो ग्रामीण भागामधल्या लोकांची आयुर्मर्यादा जास्त असते, तर काही ठिकाणी शहरी भागामध्ये धावपळीच्या जगामध्ये किंवा होणाऱ्या अतिशय त्या ठिकाणी अपघात नेहमी होत असतात. यामुळे काही ठिकाणी त्या ठिकाणी आयुर्मर्यादा ही कमीही होते. पुढचा घटक आहे स्थलांतर. आता इथे बघा, स्थलांतर या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की ही लोक काय करतात, एखाद्या आपल्या ह्या प्रदेशातून, आपल्या गावातून हे शहराकडे निघालेले आहेत. म्हणजेच एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह, आता हे बघा अनेक लोक आहेत म्हणून ह्यांना म्हटलेलं आहे व्यक्ती समूह. हे व्यक्ती समूह दुसरीकडे जाणे, एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या शहरामध्ये जाणे किंवा एखाद्या प्रदेशाकडून ते येतात, एखाद्या प्रदेशात त्या दुसरीकडून ते येतात, यालाच म्हणतात स्थलांतर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. इथे 2 प्रकार आहेत. इथे किती प्रकार आहेत स्थलांतराचे? 2. एखाद्या शहरात किंवा एखाद्या प्रदेशात किंवा एखाद्या देशात जेव्हा बाहेरून वास्तव्यासाठी लोक येतात, तिथे वास्तव्य करून राहतात, त्याला म्हणतात अंतस्थलांतर. तर एखाद्या प्रदेशात इतर ठिकाणाहून वास्तव्यासाठी जेव्हा व्यक्ती ती बाहेर जाते, एखाद्या प्रदेशातून व्यक्ती बाहेर जाते, तेव्हा त्याला म्हणतात बहिस्थलांतर. आता बघा, आपली उदाहरण घ्यायचं झालं तर आपण काय करतो, मुंबईचं उदाहरण घेतलं आपण. कसलं उदाहरण घेतलं? मुंबई. आता या मुंबईमध्ये
महाराष्ट्रातल्या इतर खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून, देशातल्या इतर शहरातून, इतर भागातून, इतर राज्यातून ही लोक सतत नोकरीसाठी, शिक्षणासाठी काय करत स्थलांतर करत येतात. म्हणजे त्या ठिकाणी येतात. ते बाहेरून येतात, दुसरीकडून येणे, दुसरीकडून येतात, त्या शहरात वास्तव्यासाठी येतात. म्हणून ते झालं अंतःस्थलांतर. आणि हे ज्यावेळी मुंबईमध्ये होणारं हे अंतःस्थलांतर आहे, मग मुंबईमध्ये फक्त अंतःस्थलांतर होतं का? तर नाही. काही वेळा काय होतं, तर मुंबईतले जे काही शिकलेली वगैरे लोक असतात, ती नोकरी धंद्यानिमित्त ते शिक्षण पूर्ण झालं की चांगल्या नोकरीसाठी किंवा काही कामासाठी ती लोक पुन्हा कुठे जातात? दुसऱ्या शहरांमध्ये जातात. आपल्या आता मुंबईतली लोक बऱ्याच ठिकाणी पुणे वगैरे, दिल्ली, अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जातात किंवा परदेशात सुद्धा जातात. मुंबईतून ते स्थलांतर करतात. ते झालं मुंबईतून होणारं बहिस्थलांतर. तसंच आपल्यात आपण म्हटलो की मुंबईतल्या इतर भागातून, समजा आता तुमचं गाव आहे, तुमच्या गावातून तुम्ही मुंबईला आलात, तर तुमच्या गावातून झालेलं हे बहिस्थलांतर आहे. तुमच्या गावातून तुम्ही स्थलांतर केलं म्हणून तुमचं ते झालेलं बहिस्थलांतर आहे. मुंबईत तुम्ही आलात, तुमचं मुंबईत अंतःस्थलांतर झालं, पण त्याच वेळी तुम्ही तुमच्या गावातून बहिस्थलांतर केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आता बघितलं की हा स्थलांतर जो हा घटक आहे, ह्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहामुळे होणारं हे स्थलांतर आहे, हे स्थलांतर लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर आणि सतत बदल घडवीत असतात. कळलं? म्हणजे त्यामुळे काय होतं, हे स्थलांतर आहे, ज्या प्रदेशातून स्थलांतर होतं त्या प्रदेशामधली लोकसंख्या कमी होते आणि ज्या प्रदेशात होतं तेथे तिकडे लोकसंख्या काय केली जाते? वाढली जाते. म्हणजेच आपण आता गावातून, इतर शहरातून, देशातल्या इतर भागातून जेव्हा मुंबईत लोक येतात, तेव्हा मुंबईमध्ये लोकसंख्या वाढते. पण त्याच वेळी ज्या भागातून ते येतात त्या भागातली लोकसंख्या काय झालेली असते? कमी झालेली असते. म्हणजेच आणि लोकसंख्या ही सतत काय असते? वाढणारी असते. लोकसंख्या ही सतत वाढणारी असते. सतत वाढणारी असल्यामुळे त्याचा काय होतो, तर लोकसंख्या सतत वाढणारी असल्यामुळे त्या ठिकाणी असलेलं जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, लोकांच्या गरजा भागवणाऱ्या ज्या नैसर्गिक साधन संपत्ती आहेत, या नैसर्गिक साधन संपत्ती आपण आधीच बघितलं की हवा, पाणी, जमीन, मृदा, खनिजे ही जी असतात, ह्याच्याने लोकांच्या गरजा भागतात. ही मर्यादित असतात. मात्र ही कशी असतात? मर्यादित असतात. या लोकसंख्या वाढल्यामुळे तिथे काय होतं, जमीन असते, ही जमिनीचं क्षेत्र मात्र वाढत नाहीये. लोक वाढली त्या क्षेत्रात, लोक वाढल्यामुळे काय होतं, त्या वाढीमुळे त्या प्रदेशातील जे साधन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. त्याच्यावर परिणाम झाल्यावर उदाहरणार्थ आता आपण बघा, इथे दाखवलेलं आहे लोकसंख्या हे वाढ आहे. इथे दोन हे चौकोन आहेत, एक अ आणि दुसरा ब. या ठिकाणी दोन हे प्रदेश दाखवलेले आहेत. हे दोन प्रदेशाचे निर्देश करतात, अ प्रदेश आणि ब प्रदेश. या ठिकाणी हे जमिनीचे क्षेत्र मोठं आहे आणि हे क्षेत्र मोठं असल्यामुळे इथे काय झालेलं आहे, लोकसंख्या बघा कशी विरळ आहे. ही लोकसंख्येची निर्देश करते, हे लोकसंख्या अशी विरळ आहे, इथे दाटी वाटी नाही. पण दुसरा ब जो चौकोन आहे, इथलं क्षेत्र मात्र अ क्षेत्रापेक्षा कमी आहे. लोकसंख्या तेवढीच आहे, पण ती कशी आहे, दाटी वाटीने राहतात. त्यांना तिथे हालचाल करणं, फिरणं वगैरे पुसतं जातं, खूप कष्टाचं जातं, सुसह्य होत नाही. मग त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी क्षेत्र कमी आहे, लोकसंख्या खूप वाढते, त्याच्यामुळे काय होतात, बरेच परिणाम होतात. त्या ठिकाणी अन्नाचा पुरवठा, अन्नधान्याच्या टंचाई निर्माण होते, निवारा असतो, राहण्याच्या सोयी असतात, ह्या कमी होतात. मग लोक दाटी वाटीने गर्दी करून राहतात, दाटी वाटीने असं गर्दी करून राहतात. मुंबई सारख्या शहरात जमिनीचा तुटवडा कमी पडल्यामुळे त्यामुळे मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या जातात, बहुमजली इमारती बांधल्या
जात आहेत आणि लोकांची राहण्याची निवाऱ्याची सोय केली जाते. तिसरा परिणाम होतो तो म्हणजे दळणवळणावर. आता अन्नधान्याचा तुटवडा पडतो, पण अन्नधान्य पुरवायला पाहिजे शहरामध्ये, त्यामुळे ते बाहेरून अन्नधान्य तिथे आणलं जातं. ते अन्नधान्य आणण्यासाठी दळणवळणाची सोय करावी लागते. दळणवळणाची सोय शिवाय लोकांच्या प्रवासासाठी दळणवळणाची सोय करावी लागते. त्यामुळे त्या सुविधा सुद्धा त्यांचाही अभाव जाणवू लागतो. आपण बघितलं मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये वाहनं तर खूप आहेत. पण आपण ज्यावेळी कामावर जायची जी वेळ असते त्याच्यावेळी तर लोकांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागतात. सहजपणे वाहनं उपलब्ध होत नाहीत. रस्त्यावर खूप गर्दी होते, सतत ट्रॅफिक जाम होतो आणि मग आपल्याला त्याच्यामुळे कामावर जायला उशीर होतो, शाळेत जायला उशीर होतो. ह्या अशा अनेक आपल्याला अडचणींना होतं. शिवाय प्रदूषण वाढतं. त्या परिसरामध्ये प्रदूषण सुद्धा वाढतं, म्हणजे ज्या प्रदेशात लोकसंख्या वाढली तिथे प्रदूषण वाढतं. त्याच्यानंतर शिक्षणाच्या सोयीवरही परिणाम होतो. कसा होतो तर शिक्षणाच्या सोयीला शहरामध्ये शिक्षण घेणारी मुलं खूप असतात. त्याच्यामुळे काय होतं, शिक्षणाच्या सोयीसाठी शाळेमध्ये प्रवेश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी बराच पैसा घालवावा लागतो. त्यामुळे काही वेळा गरीब मुलांना शिक्षण घेणं परवडत नाही. शिक्षण घेणं परवडत नाही. मग त्यामुळे काही मुलांना आपलं पुढचं शिक्षण काही वेळा पैशाअभावी बंद करावं लागतं. त्याच्यानंतर आणखीन होतं ते म्हणजे आरोग्य सुविधांवर पण परिणाम होतो. हॉस्पिटल्स वगैरे मुंबईत भरपूर आहेत. पण तरीही आपण तिथे गेल्यावर सहज आपल्याला एखादं उपचार लगेच मिळतं असं नाही. त्यासाठी आपल्याला बराच वेळ घालवावा लागतो आणि त्याच्यामुळे कधीतरी वाईट घटनाही घडू शकतात. म्हणजे सहज आपल्याला आरोग्य सुविधा प्राप्त होतात असं नाही. शिवाय निवारा हा अपुरा पडतो आणि त्याचप्रमाणे उद्योगधंद्याच्या सोयी करण्यासाठी, उद्योगधंदे काढण्यासाठी, बिल्डिंग बांधण्यासाठी, निवाऱ्याच्या सोयी करण्यासाठी वृक्षतोड केली जाते. वृक्षतोड केल्यामुळे पुन्हा आपल्याला काय होते, हवा जी प्रदूषित प्रमाण आहे ते वाढतं. पावसाचं प्रमाण कमी होतं त्या प्रदेशातल्या. असे असंख्य आपल्याला त्या ठिकाणी गोष्टी काय होतात, अडचणींना सामोरं जावं लागतं. पण जेव्हा ही ग्रामीण भाग म्हटला किंवा एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी आहे, अशा मध्ये मात्र अशा ह्या अडचणी सहसा येत नाही. तिथे लोकसंख्या नियंत्रित असेल तर जे आपले नैसर्गिक संसाधनं आहेत, त्या संसाधनांची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते आणि त्यामुळे लोकांचं जीवन तिकडे सुसह्य होतं. आता हे अशा प्रकारे हे लोकसंख्येचं काय होतं, वाढीमुळे वितरणावर परिणाम होतो. आता हे लोकसंख्येचं वितरण आहे ते आपण आणखीन एका कृतीद्वारे समजून घेऊ. इथे मी 2 चौकोन घेतलेले आहेत. या चौकोनामध्ये इथे काय केलेलं आहे, अ, अ हा चौकोन आहे, ब चौकोन आहे. अ चौकोन हा 30x30 म्हणजे त्याची ही लांबी आणि काय केलेली आहे 30 सेंटीमीटर घेतलेली आहे. दोन्ही बाजूने 30-30 सेंटीमीटर घेतलेली आहे. दुसरं चौकोन आहे ब, हा 15x15 सेमीचा आहे. हे निम्मे क्षेत्र आहे. आता इथे 100 चण्याचे दाणे आहेत. दोन्हीकडे 100 आहेत. त्यामुळे इथे बघा, इथे लोकसंख्या कशी आहे, विखुरलेली आहे. आता मला सांगा, कोणत्या चौरसातले दाणे काय केलेले आहेत, सहजपणे विखुरलेले दिसतात तुम्हाला? कोणी सांगा, कोणत्या चौरसात दाणे सहजपणे विखुरलेले दिसतात? बोला. अचौकोनातले. अचौरसातले काय केलेले आहेत, दाणे सहजपणे विखुरलेले दिसतात. तर कोणत्या चौरसात दाणे दाटी वाटीने विखुरलेले दिसतात? ब चौकोनातले. ब चौकोनातले, बरोबर. आता दाण्याचे हे वितरण आहे व प्रदेशातील लोकसंख्येची वितरण, यात काही सहसंबंध जोडता येईल का तुम्हाला? काही सांगता येईल का सहसंबंध? अ चौकोनातले दाणे हे कमी लोकसंख्येच्या प्रमाणे आहेत व ब चौकोनातले दाणे हे दाट लोकसंख्येच्या प्रमाणे आहेत. आता इथे बघ, दोन्हीकडे दाणे हे समान आहे, म्हणजेच लोकसंख्या समान आहे. पण इथे काय आहे, इथे काय आहे,
की इथे कमी लोकसंख्या असल्यामुळे काय झालेले आहेत, ते विखुरलेले आहेत, दाटीवाटी नाहीत, ते कसे आहेत, विरळ दाखवतात. तर ब आहे तिथे काय झालेली आहे, दाटीवाटी झालेली आहे. लोकसंख्या तेवढी, क्षेत्र कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी तिकडे दाटीवाटी झालेली आहे, बरोबर. म्हणजे जागा कमी झाली की लोक कशी राहतात, दाटीवाटीने राहतात. लोक कशी राहतात, तर जागा जास्त असलेल्या ठिकाणी लोक ही कशी विखुरलेल्या रूपात राहतात. आता दुसरं बघूया आपण. इथे दोन्ही चौरस मी किती घेतलेले आहेत, 30x30 सेंटीमीटरचेच घेतलेले. जागा तर वाढत नाही, कुठेही प्रकार जमीन वाढत नाही, पृथ्वीवर असलेली जमीन तेवढीच आहे, ती वाढत नाहीये, क्षेत्र तेवढंच आहे. पण पहिल्या ह्याच्यामध्ये मी 100 दाणे घेतल्यात, म्हणजे इथे लोक किती राहत आहेत, 100 आहेत. किती लोक आहेत तिकडे, 100. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये ब मध्ये मात्र दाण्यांची संख्या काय केली, म्हणजे लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे काय फरक झालेला आहे बोला, काय झालेला आहे बोला, काय फरक जाणवतो तुम्हाला. ब चौकोनातील संख्या एकदम दाटीवाटीने दिसते. दाटीवाटीने आहे. तर अ मध्ये कशी आहे, विरळ आहे ना. विरळ आहे. हॅलो सर, हॅलो सर. ब चौकोनात जे दाणे आहेत, हे दाणे कमी करण्यासाठी किंवा दाणे आपल्याला हे वितरण आहे हे सुटसुटीत करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल आपल्याला. जागा मोठी पाहिजे, जागा क्षेत्र मोठं आहे. पण आता हे जमिनीचं क्षेत्र आपण वाढवू शकत नाही. पृथ्वीवरचं जमिनीचं जे क्षेत्र आहे किंवा एखाद्या प्रदेशाचं क्षेत्र आहे हे आपण वाढवू शकत नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, क्षेत्र आपण वाढवू शकत नाही की नाही एखाद्या प्रदेशाचं. मग काय करू शकेल आपण, सांगा. दुसरं, काही दाणे काढावे लागतील. हो, म्हणजे दाणे कमी करावे लागतील. म्हणजेच आपल्याला अशाच प्रकारे एखाद्या प्रदेशामध्ये जी लोक आहेत ही सुटसुट कमी करायची असेल, आपल्याला काय करावी लागेल, कमी करावी लागेल. तिकडचं क्षेत्र आपल्याला सुटसुटीत करायचं असेल तर आपल्याला तिथली लोकसंख्या ही काय केली पाहिजे, कमी करावी लागेल. आता बघा, म्हणजे ज्याप्रमाणे चवळीचे दाणे दोन वेगवेगळ्या आकारमानाच्या क्षेत्रात किंवा समान क्षेत्रमानात विखुरलेले असतात, ज्यावेळी मोठं क्षेत्र असतं, काय असतं, मोठं क्षेत्र असतं, त्यातलं आपल्याला ते कसं दिसतं, विरळ दिसतं. मोठ्या क्षेत्रामध्ये आपल्याला ते कसं दिसतं, लोकसंख्या ही बघा इथे विरळ दिसते. तर छोटा आकारमानाचं क्षेत्र आहे तिथे लोकसंख्या ही कशी दिसते, दाट दिसते. किंवा आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्र समजा समान आहे, क्षेत्र कसं आहे, समान आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या विरळ करायची असते. तिथे लोकसंख्या कमी असेल तिथली विरळ असते आणि लोकसंख्या जास्त असेल तिथे ती दाट असते. अशा प्रकारे लोकसंख्या, एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या त्या प्रदेशात किती प्रमाणात, किती रीती, कशा रीतीने विखुरलेली आहे हे आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. आता ह्या वितरण होताना सगळीकडे परिस्थिती लोकसंख्येचे वितरण आहे, हे लोकसंख्येच्या वितरण आहे हे सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात असते असं नाही. हे लोकसंख्येचं वितरण सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात असते असं नाही. तर ते भौगोलिक परिस्थिती सगळ्या ठिकाणी सारखी नसते, कारण सगळीकडे भौगोलिक परिस्थिती सारखी नसते. सगळ्या
काही ठिकाणी ती भिन्न भिन्न असते आणि अशा ह्या भिन्न भिन्न भौगोलिक परिस्थितीमुळे त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण ही हे कमी जास्त म्हणजे दाट किंवा विरळ झालेलं असतं. आता आपण बघूया लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक म्हणजे लोकसंख्या दाट आहे, विरळ आहे, हे का होतं ह्याच्यावर काही घटक परिणाम करत असतात. ते म्हणजे पहिलं एक प्राकृतिक घटक. मुख्य घटक 4 आहेत. लक्षात ठेवा किती घटक आहेत मुख्य? 4 आहेत. एक आहे प्राकृतिक घटक, दुसरा आहे आर्थिक घटक, तिसरा आहे राजकीय घटक, चौथा आहे सामाजिक घटक. ह्यातलं प्राकृतिक घटकांमध्ये समावेश होतो स्थान, त्या प्रदेशाचं स्थान कुठे आहे. दुसरा आहे प्राकृतिक रचना म्हणजे तिकडची असलेली जमिनीची प्रकार कसा आहे, जमिनीचा प्रकार कसा आहे, जमीन कशी आहे, उंच सखल आहे, ह्याचा परिणाम होतो. तिसरा आहे हवामान, चौथा आहे मृदा, पाचवा आहे खनिज संपत्ती. हे प्राकृतिक घटकात येतात. तर आर्थिक घटकात म्हणजे शेती, जिथून आपल्याला पैशाचं म्हणजे आपलं पैशा संबंधी आपली जी घटक असतात, पैसा प्राप्तीचं साधन असतं, आपल्याला उपजीविकेसाठी पैसा लागतो आणि त्या पैशाचं प्राप्ती जिथून होते असे जे घटक असतात तेही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. त्यात शेती, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक आणि बाजारपेठ आहे. तर राजकीय घटक म्हणजे युद्ध, राजकीय अस्थिरता, राजकीय धोरण हे राजकीय घटक आहेत. तर सामाजिक घटक म्हणजे वंश, धर्म, भाषा आणि रूढी व परंपरा हे घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असतात. आता ह्याची आपल्याला सखोल माहिती आपण बघूया. आता इथे बघा, पहिलं आपण बघूया प्राकृतिक घटक. या प्राकृतिक घटकातले पहिलं आहे स्थान आणि प्राकृतिक रचना म्हणजे तो प्रदेश कुठे आहे. तर एखाद्या नदी किनारी किंवा समुद्र किनारा असेल तर त्या ठिकाणी लोकांना काय होतं, समुद्र किनारा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मासेमारीचा व्यवसाय म्हणून लोक तिथे राहतात, उपजीविकेचं साधन म्हणून तिथे राहतात. शिवाय तो प्रदेश मैदानी असतो म्हणून त्या ठिकाणी राहतात. नदी किनारी राहतात का, तर तिथे पाण्याची सोय असते पिण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी लागणारं, काही वेळा उद्योगधंद्यांना सुद्धा पाणी लागतं. ह्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी लोक नदी किनारी राहतात, कारण पाणी हा आपल्या जीवनाला आवश्यक घटक आहे, त्यामुळे त्याच्या आसपास लोक वस्ती करून राहतात. दुसरं आहे हे म्हणजे हा पठारी भाग. इथे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे पाण्याची उपलब्धता होत नाही. व पाणीच नसेल तर त्या ठिकाणी लोक राहत नाही, त्यामुळे ही तिथली लोकसंख्या ही विरळ होते, लोकसंख्या कमी होते. तिसरा घटक आहे पर्वतीय प्रदेश. पर्वतीय प्रदेशातील जीवन हे कसं असतं, जगणं सुसह्य नसतं. तिकडे खूप आपल्याला जीवन जगताना बऱ्याचशा अडचणी येतात. तिकडे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे आणि तिकडचं चढ उतर असतं, म्हणजे लोकांना रोजचं जाणं येणं सुद्धा खूप दमछाक करणारं होतं आणि अशामुळे या पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी होते. त्याचप्रमाणे इथे आहे हा मैदानी प्रदेश. या मैदानी प्रदेशामध्ये त्या ठिकाणी मैदानी प्रदेश आहे, इथे सुपीकता जास्त असते, नदीने वाहून आणलेला गाळ इथे साठवला जातो, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर शेती करणं, दळणवळणाच्या सोयी सहज उपलब्ध होतात आणि यामुळेही तिथे लोकसंख्या ही दाट राहते, तिथे लोक जास्त प्रमाणात राहतात. पुढे चित्र आहे ते वाळवंटी प्रदेश. इथे हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं, वनस्पतीची उपलब्धता कमी असते आणि ह्यामुळे लोकांना अन्नधान्याचा सतत तुटवडा जाणवतो, पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे इथे त्याच्यावर पाण्यावर किंवा अन्नधान्यावर आधारित काही उद्योग असतात ते इथे होऊ शकत नाही. या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी होत नाही आणि मग अशा ठिकाणी लोकांचं जगणं काय होतं, सुसह्य होत नाही आणि त्यामुळेही तिथे लोक जास्त राहत नाहीत, कमी लोकसंख्या असते. या ठिकाणी लोकसंख्या कमी प्रमाणात असते. म्हणजेच बघा, ह्या 5 चित्रापैकी हा नदी किनारी जो प्रदेश आहे आणि मैदानी प्रदेश आहे, या ठिकाणी लोकसंख्या ही जास्त असते, म्हणजे लोकसंख्या दाट असते. तर हे पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश, वाळवंटी प्रदेश इथे मात्र लोकसंख्या ही कशी असते, कमी असते.
म्हणजेच ती विरळ असते. म्हणजे दाट आणि विरळ हे अशा प्रकारे इथे वितरण होतं. हे प्राकृतिक घटकावर आधारित होतं. त्याच्यानंतर आहे पुढचा घटक आहे तो म्हणजे हवामान. आता काही प्रदेश हे उष्ण असतात. त्या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण खूप असतं. उष्णतामुळे तिकडच्या प्रदेशामध्ये सतत गरमी असते. लोकांना राहणं सुसह्य होत नाही. तसंच एखाद्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर थंड असतं. बर्फाळ असा प्रदेश असतो. बर्फाच्छादित प्रदेश असतो. आणि त्यामुळे आता इथे बाजूचं चित्र आहे. या चित्रामध्ये इथे हे बर्फाळ प्रदेशातलं चित्र आहे. बघा खाली हे सगळं बर्फ वगैरे पडलेलं आहे. घरावर बर्फ आहे. त्यामुळे तिथे सतत थंडी असते. बर्फ पडल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयीही कमी होतात. मग अशा वेळीही लोकांना तिथे राहणं सुसह्य होत नाही आणि मग त्या ठिकाणची लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे समहवामान म्हणजे खूप गरमीही नसते, खूप उष्णताही नाही, खूप थंडही नाही. असे जे समहवामान आहे, जसं आपल्या मुंबईतलं आहे, अशा ठिकाणी लोक जास्तीत जास्त राहणं काय करतात, पसंत करतात. लोकांना आवडतं तशा ठिकाणी राहणं. विषम हवामान असतं. विषम हवामान म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते, खूप उष्णता असते आणि ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये खूप थंड असतं. मग अशा वेळी दोन्ही जे हंगाम असतात, दोन्ही ऋतू असतात, त्या दोन्ही ऋतूमध्ये लोकांना राहणं सुसह्य नसतं. मग अशा वेळी ती लोक दुसऱ्या ठिकाणी या समप्रदेशासारख्या ठिकाणी जाऊन राहणं पसंत करतात. म्हणजे अशा प्रकारे या हवामानाच्या परिणामामुळे ही लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि मग लोकसंख्येच्या वितरणावर म्हणजे दाट आणि विरळ लोकवस्तीवर परिणाम होतो. त्याच्यानंतर मृदा. मृदा म्हणजे सुपीक आहे, रेताड आहे, सकस जमीन असते. या ठिकाणी ह्या जमिनी असल्या सुपीक असली की तिथे शेती मोठ्या प्रमाणावर होते. पैशाची सोय म्हणजे पैसे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यांना जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध होतात त्याच्यामुळे. म्हणजे तो व्यवसाय ते योग्य प्रकारे करून त्यातून आपली आर्थिक कमाई करू शकतात. मग त्यामुळे ही लोक तिथे जास्त राहतात. पण जर रेताड जमीन आहे, राजस्थान सारखा वाळवंटी जो भाग आहे, या वाळवंटी भागामध्ये तिथे कोणत्याही प्रकारची शेती होत नाही. त्यामुळे दळणवळणाच्या सोयी नसतात आणि अशामुळे त्या ठिकाणी लोक जास्तीत राहत नाही. ती लोक बाहेरच्या प्रदेशामध्ये स्थलांतर करत असतात. शिवाय खनिज. ज्या प्रदेशामध्ये खनिजाची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असते, त्यामुळे त्या बाजूला आजूबाजूच्या क्षेत्रात उद्योगधंद्यांची वाढ होते. उद्योगधंद्यांची वाढ झाल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो आणि रोजगार उपलब्ध झालं की अनायासे लोक रोजगारासाठी त्या ठिकाणी स्थलांतर करत असतात आणि मग अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढते. म्हणजेच अनुकूल जी परिस्थिती असते म्हणजे कोणत्या साधन संपत्तीची जी अनुकूलता असते, ह्या अनुकूल परिस्थितीमुळे त्या काय होते, वितरण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घडत असताना दिसून येते. ते नैसर्गिक साधन संपत्तीच्या अनुकूलतेमुळे ही लोक काय होतात, लोकसंख्येचं स्थलांतर होत असतं. त्याच्यानंतर आहे पुढचा घटक आहे तो म्हणजे बघा आर्थिक घटक. आर्थिक म्हणजे ज्याच्यातून लोकांना पैसा मिळतो. आता ही आहे इथे शेती. शेती आपण आधी बघितलं की त्या ठिकाणी सुपीक जमीन आहे. सुपीक जमीन असल्यामुळे लोक त्या ठिकाणी आपली शेतीमध्ये शेती करतात. शेती केल्यावर त्यातून बरचसं त्यांना उत्पन्न मिळतं, अन्नधान्य प्राप्त होतं, उत्पन्न मिळतं. त्यामुळे त्यांचा काय होतो, विकास होतो. त्यांचा विकास होत असतो. दुसरं इथे उद्योगधंदे आहेत. ज्या परिसरामध्ये उद्योगधंदे आहेत त्या ठिकाणी ही लोक कारखानदारी तिकडे आहे, उद्योगधंदे आहे, रोजगाराच्या निमित्ताने त्या भागात जातात आणि त्या भागामध्ये लोकसंख्या वाढ होते म्हणजे तिकडे दाट होते. मग त्याचप्रमाणे तिकडे शहरं आहेत. या शहरामध्ये नागरीकरण झाले, शहर झालेलं आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो, वेगवेगळ्या सोयी उपलब्ध होतात. ह्यामुळे लोक शहराकडे जातात आणि त्या शहरात राहत असल्यामुळे शहरामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढल्यामुळे तिथे वेगवेगळे त्याचे परिणामही तिकडे लोकांना भोगावे लागतात. कारण तिकडे निवारा असतो तो अपुरा पडतो, दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या होतात. त्याचप्रमाणे पुढचा म्हणजे शिक्षण.
किंवा व्यवसाय यासाठी सुद्धा लोक काय करतात, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात आणि त्यामुळेही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. वाहतूक, ह्या वाहतुकीमुळेही आता एक शहर आहे, शहरामध्ये लोक गेली की तिकडे दळणवळणाच्या सोयी वाढतात. मग शहरामध्ये आपल्याला तिथे गेल्यानंतर वाहतूक जे आपल्याला लोक अनेक प्रकारचे वाहतुकीच्या वाहनं चालवण्याचं काम करतात वगैरे, आणि ह्यासाठी सुद्धा लोक काय करतात, वाहन घेऊन आपले शहराकडे येतात आणि त्यामुळेही त्यासाठीही आपल्या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. कारण शहरामध्ये व्यवसाय उपलब्ध होतो, वाहतुकीच्या सोयी सहज उपलब्ध आहे, लोकांना इकडे तिकडे जाणं सोयीचं होतं आणि हेही आर्थिक घटक होतो, त्यातूनही लोकांना पैसा मिळत असतो. बाजारपेठ म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर शहरामध्ये सहज गोष्टी उपलब्ध होतात, इथे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहेत, खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते आणि अशा वेळी त्या ठिकाणी लोक जास्त जातात आणि अशा प्रकारे हे बाजारपेठा झाल्यामुळे आपला उद्योगधंदा, आपला व्यवसाय करण्यासाठी ही लोक त्या शहरात मोठ्या प्रमाणावर येतात आणि लोकसंख्या वाढ होते. राजकीय घटक बघा, राजकीय अस्थिरता, इथे बघा सततची भांडणं वगैरे. पूर्वीच्या काळी काय व्हायचे, जे राजे होते, राजे रजवाडे, त्यांचे प्रत्येकाचे राज्य होते, प्रत्येक जण आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांच्यात युद्ध व्हायचे आणि त्यामुळेही त्या भीतीनेही लोक त्या काही काळामध्ये त्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये, जिथे राजकीय शांतता आहे अशा प्रदेशामध्ये लोक जातात आणि तिथे गेल्यामुळे त्या प्रदेशातली लोकसंख्या वाढते आणि जिथून जातं तिथून लोकसंख्या कमी होते, म्हणजेच पुन्हा लोकसंख्येचे दाट विरळपणा होतो. त्याचप्रमाणे युद्धामुळे सुद्धा सतत होणारं युद्ध, आता आपण बघितलं की आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकत असतो की काश्मीरमध्ये म्हणजे बॉर्डरवर नेहमी युद्धाची परिस्थिती निर्माण होते, पाकिस्तानशी युद्ध झालं, चीनशी युद्ध झालं, ह्या बातम्या सतत आपण चालू असतात, तिकडे काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी कुरबुरी चालू असतात आणि मग अशा वेळी त्या सरहद्दीवर असलेली लोक तिथे न राहता ते कुठे जातात, त्यापासून लांब असं सुरक्षित स्थळी जातात. त्यामुळे त्या सरहद्दीवरचं प्रमाण, लोकसंख्येचं प्रमाण हे विरळ होतं. तर ज्या प्रदेशात ते जातात त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही वाढते. त्याच्यानंतर सामाजिक घटक आहे, वंश. आता आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी चालुक्य वंश, राष्ट्रकूट वंश, मुघल वंश, असे अनेक वंशाचे लोक होते आणि त्यामुळे जो वंशामध्ये सुरक्षितता होती, जे संपन्न होते, जे वंश पूर्ण संपन्न असे होते, त्या ठिकाणी लोक जायची, म्हणजे स्थलांतर करायची. त्याचप्रमाणे भाषेचाही परिणाम होतो. बघा, तर भाषेचा परिणाम होतो म्हणजे आपण ठराविक भाषा बोलणारी लोक सर्वसाधारणपणे एकाच ठिकाणी येतात. भाषा बोलता यायला पाहिजे, बोलणं पाहिजे, मग एकच भाषा बोलणारी लोक शक्यतो एकाच प्रांतामध्ये येतात आणि त्यामुळेही त्यांचं स्थलांतर होऊन वितरणावर परिणाम होतो. पुढे धर्म, त्याचप्रमाणे रूढी व परंपरा. मग ह्या रूढी आपण म्हणतो, आता गणेश उत्सव असतो, गणेश उत्सवाच्या वेळीही लोकसंख्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असतं. मुंबईमध्ये मोठे मोठे गणपती बघायला लोक येतात, ते राहतात तिथे, बराच काळ राहतात वगैरे. अशा अनेक रूढी परंपरेच्या वेळी त्यावेळीही लोकसंख्येची, म्हणजे त्या काळात लोकसंख्येची वाढ होते. नंतर ते झाल्यावर लोक पुन्हा आपल्या स्थळी जातात, मग पुन्हा त्या प्रदेशातली लोकसंख्येमध्ये घट होते. हे घटक ही याला कारणीभूत ठरतात. आता बघा, म्हणजेच आपण आता बघितलं की लोकसंख्या वाढीवर निगडीत घटक कोणते आहेत? मृत्यूदर, जन्मदर, आयुर्मान आणि त्याचप्रमाणे स्थलांतर. तर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मुख्य घटक आहेत त्या ठिकाणी प्राकृतिक घटक,
आर्थिक घटक, राजकीय घटक आणि सामाजिक घटक ह्यांची आपण माहिती मिळवलेली आहे. आता ह्याच्यावर आपल्याला काही मूल्यमापनाच्या कृती करायच्या आहेत. ते इथे एक मी दिलेली आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. इथे विचारलेलं आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्रमुख घटक. कोणाला सांगता येईल का प्रमुख घटक? बोला, कोणाला सांगता येईल? लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक. हॅलो, आवाज येतोय? हा बोल सचिन, प्रमुख घटक बोल. हॅलो बोल सचिन. हॅलो. हा, आणि प्राकृतिक घटक. बघा, प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि सामाजिक घटक. आता बघा, योग्य पर्याय निवडा. लोकसंख्या वाढीशी निगडीत नसलेला घटक कोणता? मृत्यूदर, जन्मदर, व्यक्तीची उंची. व्यक्तीची उंची, जान्हवी शिंदे. जान्हवी, आणखी कोण सांगणार? हॅलो, बघूया आपण. जान्हवी शिंदेने उत्तर दिलेलं आहे व्यक्तीची उंची, बरोबर आहे. आता दुसरा आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा राजकीय घटक कोणता? युद्ध, हवामान, भाषा. युद्ध, जान्हवी शिंदे. पाटील. बघूया आपण, आता तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे का? युद्ध, बरोबर आहे. आता तुम्हाला हा जो पाठ शिकलेलो आहोत आपण, ह्या पाठातला आपण लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या वितरण हे दोन घटक शिकलेलो आहोत. आणि पुढचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघणार आहेत. पण त्याच्या आधी तुम्हाला गृहकार्य दिलेलं आहे, गृहपाठ दिलेला आहे. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करायची आहे. आणि ह्याच्यावर आपल्याला आणखीन तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे. इंटरनेटच्या मदतीने, संगणकावर इंटरनेटच्या मदतीने भारतातील प्रत्येक राज्याची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या तुम्हाला शोधायची आहे. प्रत्येक राज्य आहे तर प्रत्येक राज्याची नावं लिहायची आणि त्याची लोकसंख्या आहे ती त्याच्या पुढे लिहून तो तक्ता तयार करायचा आहे. कळलं मुलांना? उपक्रम कळलाय तुम्हाला? चला,